नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपण पाहिलं तर आर्याची एंट्री झालेली असते. पण आर्याच्या एंट्रीमुळे असं काहीतरी घडणार आहे ज्याची तुम्ही कल्पनासुद्धा केली नसेल. आर्याच्या एंट्रीमुळे खूपच पॉझिटिव्ह असं काहीतरी घडणार आहे. तेव्हा आता नक्की काय घडणार आहे हेच आपल्याला या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचं आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर एपिसोडची सुरुवात होते ती नंदिनीच्या वाढदिवसापासून. जंगी पार्टी सुरू असते. केक आणलेला असतो, संपूर्ण घर सजलेलं असतं, सगळेच खूप खुश असतात. विजय मात्र एका कोपऱ्यात उभा असतो आणि खूपच वाईट पद्धतीने तो हसत असतो, कारण त्याला वाटत असतं की आज त्याचा खेळ यशस्वी होणार. तेवढ्यातच दारात ते गाडी थांबते आणि जीवा एका अनोळखी मुलीसोबत घरामध्ये प्रवेश करतो. जीवा अतिशय उत्साहात नंदिनीकडे येतो आणि तिच्या हातावर बाळकृष्णाची मूर्ती ठेवतो. जीवा आता हसतच बोलतो, हॅपी बर्थडे नंदिनी. आजपर्यंत मी तुला अनेक गिफ्ट्स दिले आहेत, पण आज मी तुझ्यासाठी असं गिफ्ट आणलं आहे ना, जे आपल्या दोघांच्याही आयुष्यातला सर्वात मोठा आनंद घेऊन आला आहे. नंदिनी, आपल्याला सरोगेट मदर मिळाली आहे. हे बघ, ही आर्या. असं तो तिच्या कानामध्ये हळूहळू पुटपुटत असतो. हे सगळं मानिनी बघत असते आणि बोलते, जीवा, नंदिनी काय चाललंय? जीवा, अरे बायकोच्या कानामध्ये काय पुटपटतोयस? आम्हाला सुद्धा सांग. नंदिनी तर इतकी खुश झालेली असते की काही सांगायलाच नको, कारण अखेर त्यांना सरोगेट मदर मिळालेली असते. ती आर्याकडे पाहते आणि तिच्याकडे बघून खूप सुंदर अशी स्माईल देऊ लागते. सगळेच आता आर्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघू लागतात. कोणाला काही समजायला मार्ग नसतो. ही आर्या नक्की आहे तरी कोण, आणि इथे का बरं आली असेल? जीवा हिला इथे का घेऊन आलं असेल? मानिनी आता कपाळावरती आठे आणते आणि बोलते, जीवा, अरे ही मुलगी कोण आहे आर्या, आणि कसली मदर? आता तुमचं काय बोलणं चाललं होतं नक्की? तेव्हा काव्या बोलते, हो ना जीवा, ही अचानक कोण आली आहे घरात? नक्की आम्हाला कळेल का ही आर्या कोण आहे? पण नंदिनीला मात्र परिस्थितीचा अंदाज आलेला असतो. कुटुंबाला आत्ता सरोगसीबद्दल सांगणं योग्य नाही असा विचार करून ती वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे ती थोडीशी घाई गडबडीत आणि अडखळत बोलते, आई तसं नाहीये, ही ना आर्या, माझ्या आईच्या लांबच्या बहिणीची मुलगी आहे ही. आणि तुम्हाला तर चांगलंच माहिती आहे, गावी शिक्षणाची कसलीच फॅसिलिटी नसते आणि आर्या खूपच जिद्दी, खूपच चिकाट, आणि तसंही तिला फॅशन डिझायनर बनायचं आहे. त्यामुळे ती इथे मुंबईमध्ये आली आहे तिचा हा कोर्स पूर्ण करायला. त्यामुळे पुढचं वर्षभर ती आपल्याच घरामध्ये राहणार आहे. आणि हे ऐकल्यावर कोणाला काय बोलावं काहीच कळायला मार्ग नसतो. तेवढ्यातच वसवात्या बोलते, नंदिनी, अगं ही काही धर्मशाळा नाही आहे, कोणी येतंय आणि या घरात राहतंय. मानिनी, अगं काहीतरी बोल. 1-2 महिने असतं ठीक असतं, पण ही वर्षभर या घरामध्ये राहणार आहे. अगं प्रायव्हसी या गोष्टी येतात ना, हे काय मला चालणार नाही. आणि हिला जर खरंच मुंबईमध्ये राहून हा कोर्स पूर्ण करायचा असेल तर धनंजय आणि शारदाचं घर आहेच की. काय म्हणजे स्वतःच्या मावशीच्या घरी राहायचं सोडून ही आपल्या इथे कशाला राहतीये? मला तर काहीच कळत नाहीये. नंदिनी, अगं हा सगळा काय प्रकार आहे, कळेल का? तेव्हा काव्या संशयाने बारीक डोळे करते आणि बोलते, ताई, अगं हे काय बोलतेस तू? यापूर्वी तर आर्याबद्दल मी कधीच ऐकलं नव्हतं. आईकडून सुद्धा आर्याचं नाव कधीच ऐकलं नाही, आणि अचानक बहिणीची मुलगी? तेव्हा मानिनी बोलते, वसुताई, तुम्ही तर शांतच बसा. तुम्ही ठरवू शकत नाही की या घरामध्ये कोण राहणार आणि कोण नाही. तसंही ती नंदिनीची बहीण आहे, या घरातल्या सुनेची ती बहीण आहे. त्यामुळे ती जर नंदिनीची पाहुणी असेल तर ती आपलीसुद्धा पाहुणी आहे. आणि 1 वर्ष काय, तिला जितके दिवस या घरामध्ये राहायचं असेल ना ती राहू शकते. आमची काहीच हरकत नाही आहे. आणि आमची जर काय हरकत नसेल तर तुम्ही या सगळ्यामध्ये इंटरफेअर करू नका. आर्या, तू काळजी करू नकोस बाळा, तुला जितके दिवस इथे राहायचं ना तेवढे दिवस राहा. पण काव्या मात्र अजूनही संशयातच असते. ती बोलते, ताई, अगं सांग ना, मी तुला काहीतरी विचारतीये. या आर्याबद्दल मी कधीच ऐकलं नाहीये, ही नक्की कोण आहे? मला काही कळेल का? नंदिनी आता मनावरती ताबा मिळत बोलते, अगं काव्या, तुला नाही माहिती, कारण ही खूप वर्ष आपल्या संपर्कातच नाहीये. आणि तुला जर एवढाच डाऊट असेल ना तर तू आईला फोन करून विचारू शकतेस. तेव्हा काव्या बोलते, ताई, अगं कशाला इतकी पॅनिक होतीयस? मी सहजच विचारलं. आणि तसंही आर्या जर या घरामध्ये राहिली तर मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे, कारण ही जशी तुझी बहीण आहे तशी माझीसुद्धा बहीणच झाली ना. त्यामुळे मला काहीच प्रॉब्लेम नाही, ती राहू दे इथे. पण हे सगळं पाहून विजय मनातल्या मनात खुश होत असतो. तो म्हणत असतो, आता आर्या घरात राहणार, या दोघांना कायमचं वेगळं करणार. नंदिनी जीवामध्ये फूट पाडणार, त्या दोघांमध्ये गैरसमज निर्माण करणार. नाही म्हणजे जी गोष्ट कोणाला जमणार नसती तीही आर्या सामंत करून दाखवणार. हा विचार करून तो सुखावत असतो. पण अचानक आर्याची नजर नंदिनीच्या चेहऱ्यावरती जाते आणि आर्याच्या तर पायाखालची जमीनच सरकते. नंदिनीला इतका आनंद झालेला असतो, ती पटकन जाते आणि आर्याला घट्ट अशी मिठी मारते. हे सगळं करत असताना तिचा आवाज दाटून आलेला असतो. ती अत्यंत भावूक होऊन बोलते, आर्या, माझ्याकडे आज शब्दच उरलेले नाही आहेत गं. तू माझ्यासाठी जे काही केलंयस ना त्यासाठी थँक्यू हा शब्दसुद्धा खूप लहान आहे. एक स्त्री म्हणून माझे जे सर्वात मोठं स्वप्न होतं आई होण्याचं, ज्याची आशा मी जवळजवळ सोडूनच दिली होती, ते स्वप्न तू तुझ्या कुशीत जपून ठेवलंस. तू मला फक्त एक बाळ नाही दिलेलंस, तर माझं हरवलेलं जग मला परत मिळवून दिलंय.
माझ्या या रिकाम्या आयुष्याला तू पूर्णत्वास नेलेस. तुझ्या या उपकारातून, तुझ्या ऋणातून मी या जन्मात तरी कधीच उतराई होऊ शकणार नाही. कधीच नाही गं. तू माझ्यासाठी साक्षात देवदूत बनून आली आहेस. आणि इथे मात्र प्रेक्षकांनो मालिकेमध्ये खूप मोठा टर्न येतो, ज्या टर्नची खरंच गरज होती या मालिकेला. एकाएकी आर्याला भूतकाळ आठवतो. एकेकाळी आर्याची आई कॅन्सरशी झुंजत असते. तिच्या उपचारांसाठी पैशांची नितांत गरज असते. कोणीही मदतीला पुढे येत नसतं. तेव्हा हीच नंदिनी तिच्या आश्रमाच्या माध्यमातून तिच्यासाठी देवासारखी धावून आलेली असते आणि उपचारांचा सगळा खर्च उचललेला असतो. आर्या स्वतःशीच विचारत असते, नाही, हे शक्य नाही. ज्या बाईने माझ्या आईचे प्राण वाचवले, मी त्याच बाईचा संसार कसा काय मोडू? नाही, पैशांसाठी मी इतकी खालची पातळी नाही गाठू शकत. मला विजयचा खरा चेहरा या घरच्यांसमोर आणावाच लागेल. हा विजय एक नंबरचा नीच आणि घाणेरडा माणूस आहे. मला मान्य आहे, पैशांची मला गरज आहे, पण यासाठी मी नंदिनीचं आयुष्य कधीच खराब करू शकत नाही. याचा खरा चेहरा आत्ताच मला घरच्या सगळ्यांसमोर आणलाच पाहिजे. आर्या आता अचानक 2 पावलं मागे जाते आणि सर्वांसमोर मोठ्याने ओरडते, सॉरी जीवा, मी सरोगेट मदर नाही बनू शकत. संपूर्ण घरामध्ये अचानक शांतता पसरलेली असते. श्मशान शांतता. सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो. मानिनी आता संतापाने आश्चर्याने ओरडते, काय सरोगेट मदर? हे सगळं काय जीवा? नंदिनी, तुम्ही काय लपवताय? आणि नंदिनी, सरोगेट मदरची काय गरज आहे? आणि तसंही तू तर ऑलरेडी प्रेग्नेंट आहेस आणि तू तर म्हणतेस ही तुझी बहीण आहे. सरोगेट मदर, मग हा सगळा काय प्रकार आहे? ही सगळी कसली लप्पाछप्पी आहे? आम्हाला काही कळेल का? जीवा मात्र गोंधळून गेलेला असतो. तो बोलतो, आर्या, अचानक काय झालंय तुला? आणि आई जरा शांत हो, मी तुला सगळं सांगतो, आधी मला आर्याशी बोलू दे. आर्या, तू तर आधी हो म्हणाली होतीस आणि याचं तर आपण कॉन्ट्रॅक्टसुद्धा साईन केलं आहे. आता ऐनवेळी तू मागे हटू शकत नाहीस. यासाठी मी तुला 25 लाख रुपये दिलेत. आता तू नाही म्हणू शकत नाहीस. आणि तसं पण तुला हवे तेवढे पैसे मी द्यायला तयार आहे, पण प्लीज नाही म्हणू नकोस. पण प्रेक्षकांनो, मला एक गोष्ट कळत नाही आहे. सरोगेसी ॲक्ट तर तुम्हाला माहीतच असेल, जो की 2021मध्ये आला होता. यासाठी जी सरोगेट मदर असते ती ऑलरेडी मॅरिड पाहिजे. तिचं आणि तिचं ॲटलिस्ट एकतरी अपत्य हवं. आणि विशेष म्हणजे ती नात्यातलीच हवी. एकतर ही आर्या नात्यातली नाही आहे आणि पैशांसाठी ती हे सगळं करते. आणि पैशांसाठी जर हे कोणी करत असेल तर त्या ॲक्टच्या विरोधात जाईल. बहुतेक लेखकाला हा कायदा माहिती नसावा. असो. आर्या आता रडतच आणि ठामपणे बोलते, जीवा, इथे प्रश्न पैशांचा नाही आहे. मला नंदिनी ताईचं आयुष्य उद्ध्वस्त करायचं नाही आहे आणि हे सगळं करायला मला दुसऱ्या कोणी नाही तर तुमच्याच घरातल्या विजयने भाग पाडलाय. जीवा आता जोरातच ओरडतो, काय? तेव्हा आर्या बोलते, हो, खरं तर पैशासाठी हे सगळं करायला मी तयार झाले होते. कारण या कामासाठी मला डबल पैसे मिळणार होते, एक तुझ्याकडून आणि एक विजयकडून सुद्धा. हो, या विजयनेच मला पैशांचं आमिष दाखवून इथे पाठवलंय. मला सरोगेट मदर म्हणून या घरात घुसायचं होतं आणि जीवा नंदिनीमध्ये गैरसमज निर्माण करून त्यांना कायमचं वेगळं करायचं होतं. पण हे पाप मी नाही करू शकत, कारण नंदिनीने एकेकाळी माझ्या आईचा जीव वाचवलाय आणि त्याच बाईबरोबर मी असं नाही करू शकत. सगळ्या कुटुंबाला खूप मोठा धक्का बसलेला असतो. मानिनी आता जोरातच ओरडते, याचा अर्थ नंदिनी प्रेग्नेंट नाही आहे. म्हणजे नंदिनी प्रेग्नेंट नाही आहे. इतके दिवस तुम्ही आमच्या डोळ्यामध्ये धूळ फेकत होतात, खोटं बोलत होतात. नाही म्हणजे हे सगळं करायला, आमच्या भावनांशी खेळायला तुम्हाला लाज कशी काय वाटली नाही? इकडे मात्र जीवाच्या रागाचा पारा चढलेला असतो. तो वाघासारखा विजयवरती झेप घेतो, त्याची कॉलर पकडतो आणि बोलतो, विजय, तुझी एवढी हिंमत? माझ्या बायकोच्या आयुष्याशी खेळण्याचा प्रयत्न करतोयस तू. तुला तर आता मी जिवंत सोडणार नाही. जीवा विजयला जोरदार मारहाण करू लागतो. घरामध्ये एकच गोंधळ उडालेला असतो. मानिनीचा संताप, जीवाचा राग आणि विजयची मारहाण सुरू असते. याच तणावाच्या वातावरणात अचानक नंदिनीला भोवळ येते. नंदिनी चक्कर येऊन खाली कोसळते. काव्य आता जोरातच ओरडते, ताई, असा काव्याचा मोठा आवाज घुमतो. सगळेजण धावत नंदिनीकडे येतात. काव्य बोलते, ताई, अगं उठ ना गं, काय झालंय तुला? आई बघा ना, ताईला काय झालंय? मानिनी बोलते, अरे लवकर पाणी आणा. कदाचित केक खाल्ल्यामुळे किंवा एवढ्या सगळ्या स्ट्रेसमुळे चक्कर आली असेल. जीवा, पटकन डॉक्टरांना फोन कर. जीवा आता विजयला तसाच सोडतो आणि फॅमिली डॉक्टरला फोन करतो. नेहमीच्या डॉक्टर येतात आणि नंदिनीला तपासू लागतात. जीवा फारच हायपर झालेला असतो. तो बोलतो, डॉक्टर, अहो काय झालं सांगा ना. माझी नंदिनी ठीक तर आहे ना? स्ट्रेसमुळे चक्कर आली आहे का तिला? अहो बोला ना. डॉक्टर मात्र हसू लागते आणि बोलते, जीवा, घाबरण्यासारखं काही एक नाही आहे, उलट पेढे वाटा. अभिनंदन जीवा मानिनी ताई, नंदिनी खरंच प्रेग्नेंट आहे. आणि हे ऐकल्यावर अजून मोठ्या घरातल्यांना धक्का बसलेला असतो. तेव्हा आता या सगळ्यावरती घरातल्यांची आणि मानिनीची काय प्रतिक्रिया असणार आहे हे बघणं खूप म्हणजे खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे.